अहिल्यानगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी आजच रोखोक या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। कोपरगाव नगर परिषदेने केलेल्या अवाजवी वाढीव घरपट्टी व नगर परिषदेच्या इतर चुकीच्या निर्णयांविरोधात कोपरगाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवार दिनांक 22 पासून कोपरगाव शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक या ठिकाणी सुरू करण्यात आलेल्या धरणे आंदोलनाला यश आले आहे। सर्वसाधारण सभेत घरपट्टी वाढीच्या प्रस्तावावर निर्णय होत नाही तोपर्यंत कोपरगाव नगर परिषद प्रशासनाकडून घरपट्टी वाढीला तुर्तास स्थगिती देण्यात आली असल्याने कोपरगाव नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी मनोज कुमार पापडीवाल यांनी लेखी आश्वासन दिले आहे। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून धरणे आंदोलन स्थगित करण्यात आले असल्याचे कोपरगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्पष्ट करण्यात आले आहे। कोपरगाव नगर परिषद प्रशासनाकडून नगर परिषद हद्दीतील नागरिकांना कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांच्यावर वाढीव दराने घरपट्टी मालमत्ता कर आकारण्यात येऊन मालमत्ता धारकांना अधिकृत पावत्या देखील वाटप करण्यात आल्या होत्या। केलेली वाढ मोठ्या प्रमाणात असल्यामुळे ही अवाजवी केलेली वाढ कोपरगावकरांच्या खिशाला अजिबात परवडणारी नव्हती। त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले होते। परंतु या चुकीच्या घरपट्टी मालमत्ता कर वाढी संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसने आवाज उठवून ही करवाढ मागे घ्यावी अशी लेखी मागणी केली होती। मालमत्तांचे वर्गीकरण निर्धारीकरण कसे केले याची कोणतीही अधिकृत माहिती नागरिकांना देण्यात आली नसल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण तयार होऊन या करवाढीबाबत आमदार आशुतोष काळे यांच्या जनसंपर्क कार्यालयात हजारो हरकती नोंदवल्या होत्या। त्यामुळे कोपरगावकरांना न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने धरणे आंदोलनाचे हत्यार उपसले होते। सुरू करण्यात आलेल्या धरणे आंदोलनाला पहिल्याच दिवशी हजारो कोपरगावकरांसह विविध संघटनांचा या आंदोलनाला पाठिंबा मिळाला होता। सलग दुसऱ्या दिवशी अशीच परिस्थिती राहिल्याने आंदोलनाची व्याप्ती वाढण्यास सुरुवात झाली असताना कोपरगाव नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी मनोज कुमार पापडीवाल, कर विभागाचे अधिकारी धुमाळ यांनी आंदोलनस्थळी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्या भावना जाणून घेत आंदोलनकर्त्यांच्या मागण्या नगर परिषदेकडून मान्य केल्या। सर्वसाधारण सभेत घरपट्टी वाढीच्या प्रस्तावावर निर्णय होत नाही तोपर्यंत घरपट्टी वाढीला तुर्तास स्थगिती देण्यात आली असल्याचे लेखी आश्वासन दिले। त्यामुळे कोपरगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसकडून धरणे आंदोलन स्थगित करण्याचे जाहीर करण्यात आले। सर्वसाधारण सभेत घरपट्टी वाढीच्या प्रस्तावावर निर्णय घेण्यात येणार असून तोपर्यंत नागरिकांना वाढीव घरपट्टीच्या पावत्या वितरित केल्या जाणार नाहीत। असे असले तरी नागरिकांच्या हितासाठी ही अवाजवी घरपट्टी वाढ रद्द किंवा स्थगित करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक सभागृहात ठामपणे पाठपुरावा करणार असल्याचे कोपरगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसकडून सांगण्यात आले आहे। नेमकं चर्चा आली, पालिकेच्या वतीने काय निर्णय घेण्यात आलेला आहे? राष्ट्रवादी काँग्रेस यांनी जे धरणं आंदोलन केलं या संदर्भात आम्ही त्यांचं जे निवेदन आहे त्यांचं म्हणणं पूर्ण ऐकून घेतलं आहे। त्यानुसार घरपट्टी वाढीचा विषय हा जनरल बोर्डमध्ये घेतलेला आहे। जनरल बोर्डचा जो निर्णय होईल तोपर्यंत आम्ही नोटीस वाटपचं स्थगित ठेवतो आहे। तर 25 तारखेला जो निर्णय होईल त्याच्यानंतर ते वाटप सुरू होईल। जो निर्णय होईल त्याच्यानुसार कारवाई करण्यात येईल। आणि धाप्यांच्या संदर्भात देखील माहिती मागितली होती। ती जी आहे आम्ही प्रत्यक्ष जो HOD आहेत आमचे विभाग प्रमुख त्यांच्याकडनं अहवाल घेऊन त्यांना त्याची माहिती लवकरात लवकर उपलब्ध करून देऊ। आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आमदार आशुतोष दादा काळे यांच्या आदेशानुसार घरपट्टी वाढीचा जो विषय होता त्या संदर्भात त्या ठिकाणी धरणे आंदोलनासाठी कालपासून बसतो होतो। आज आम्हाला खऱ्या अर्थाने यश आलं की जी पुढची प्रक्रिया जी करणार होती नगरपालिका ती स्थगित करण्यात आली घरपट्टी वाढीची। आणि दुसरा एक विषय होता की ढाप्यांचा जो विषय होता 750 ढापे कोपरगाव शहरामध्ये लागले त्याविषयी जे काही संबंधित जे काही नगरपालिकेकडे अहवाल आहे तो आम्ही मागितला आहे, तो ते आणून देत आहे। आणि 2 महिन्याची पाणी कोपरगावला राहायला पाहिजे होतं, 1 महिन्यातच संपलं। ते कसं संपलं त्या संदर्भात संबंधित डिपार्टमेंट करून त्याचे पत्र आहे ते आम्हाला ते आणून देत आहे। त्यामुळं आज या आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जे काही आंदोलन होतं याला यश झालेलं आहे। आणि कोपरगाव शहरामध्ये जी काही करवाढ होत होती त्याला तात्पुरती स्थगिती देण्यात आली। कोपरगाव नगरपालिकेची जी जनरल मीटिंग आहे त्या जनरल मीटिंगमध्ये हा विषय आहे घरपट्टी वाढी संदर्भातचा। त्यासाठी आम्ही आमच्या पार्टीचे जेवढे नगरसेवक आहे ते कोपरगाव शहरातील नागरिकांचा विचार करतील आणि नागरिकांच्या हिताचा निर्णय घेतील एवढंच तुम्हाला याविषयी सांगतो। काय नेमकं चर्चा झालेली आहे? हे बघा, आम्ही कोपरगाव शहराच्या नागरिकांसाठी मान्य या कोपरगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार आशुतोष दादा काळे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज हा दुसरा दिवस होता आमच्या आंदोलनाचा। त्या ठिकाणी आत्ता पापडीवाल साहेब व नगरपालिकेचा स्टाफ त्या ठिकाणी आम्हाला भेटण्यासाठी आला आणि आम्हाला त्यांनी
या ठिकाणी एक पत्र दिलं आणि त्यांनी या ठिकाणी ते कबूल केलं का ज्या नोटिसा आत्ता ते वाटताय त्या नोटिसा त्यांनी आजपासून त्या ठिकाणी त्या स्थगित करणार आहे आणि जो जनरल बोर्डचा विषय जनरल बोर्डमध्ये हा विषय आहे जनरल बोर्डमध्ये जो विषय जे ठरल त्यानुसार त्या पुढे ती कारवाई करण्यात येईल आणि मी हा पत्रकार बांधवांच्या माध्यमातून मी ह्या कोपरगाव शहराला सांगू इच्छितो का राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व नगरसेवक का ह्याच भूमिकेमध्ये राहणार आहे का कुठल्याही पद्धतीची घरपट्टी ह्या ठिकाणी वाढू नये त्याच्यासाठी आम्ही सर्वजण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक या ठिकाणी आम्ही पाठपुरावा करणार आहे. येत्या 25 तारखेला जनरल बोर्डची मीटिंग आहे. या कर संदर्भात आपण आवाज उठवणार 100%. आज आपण तुम्हाला बघितलं असेल का जे पापडवाल साहेबांनी आम्हाला सांगितलं का ज्या नोटिसा ते वाटत होते आतापर्यंत 9 ते 10,000 नोटिसा कोपरगाव शहरातनं वाटलेल्या आहे. ऑलरेडी 20,000 प्रॉपर्टी आहे कोपरगाव शहरामध्ये 10,000 प्रॉपर्टी त्यांना वाटायच्या बाकी आहे अजून. त्या सगळ्या नोटिसा आजपासनं कोपरगाव नगरपालिका या ठिकाणी थांबवणार आहे. त्याला स्थगिती केलेली त्यांनी. आज रोजी आपण आंदोलन स्थगित करायला हो नक्कीच. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विजय असो. माननीय आमदार आशुतोष दादा काळे साहेबांचा विजय असो.